आता 50 कोटीचा कापसाचा भ्रष्टाचार अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला। त्याचप्रमाणे 50 कोटी रुपयापेक्षा वर ज्वारी खरेदीचा घोटाळा झालेला आहे। कापसाच्या रुईमध्ये अनियमितता करून तब्बल 2000 कोटींपेक्षा मोठा घोटाळा। पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचे चौकशीचे आदेश। संत नरसिंह महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी अकोट यांनी 5127 क्विंटल ज्वारी खरेदी व खरेदी विक्री सहकारी संघ अकोट यांनी 5032.5 क्विंटल ज्वारी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून खरेदी केली। कोण्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं? पणन मंत्री महोदय, याचा तपास घ्या। भ्रष्टाचाराचा अड्डा कसा असतो हे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शिकण्यासारखं आहे। पणन मंत्री महोदय, आपली प्रतिमा स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या बाजूची आहे, कोणालाही यामध्ये वाचू नका। जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांनी हा घोटाळा केलाय, ज्यांनी अपहार केलाय, तात्काळ तुम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करणार आहात का? संपूर्ण प्रकरणाची भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरता तुम्ही SIT नेमणार आहात का? आणि या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? अकोल्यातील ज्वारी खरेदी, CCI मार्फत झालेला कापूस खरेदी आणि अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित अनियमितता प्रकरणी शासनाचे विशेष तपासणी पथक अर्थात SIT अकोल्यात दाखल झाली आहे। SITने संबंधित विभागांसह APMC अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत 15 दिवसात सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिलेत। मात्र APMC सह संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने चौकशी सुरू, पण कारवाई कधी असा सवाल उपस्थित होतोय।